अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काही तडजोड करता. पती पत्नीच्या नात्यात चढउतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायचं असेल तर स्वामी समर्थांचे काही उपदेश नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. ते कोणते विचार आहेत तर ते जाणून घ्या. स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास लावतील हातभार, पती पत्नींनी हे लक्षात घ्यायलाच हवे. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नींचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. कितीही संकट आली तरी एकमेकांचा आधार पती पत्नींचा असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा हेच नेहमी स्वामींनी सांगितलेले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे ते जाणून घ्या. तर पहिला विचार म्हणजे मीपणा दूर ठेवणे. संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनीही एकमेकांवर विश्वास ठेवा. अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं तसं चालत नसतं. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते. त्यामुळेच स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दुःख जगाला सांगू नका. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला किंवा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांचाच आधार असतो. लोकांना जर दुःख कळले तर लोक त्याचा बाऊच करतात असं स्वामींनी सांगितलेलं आहे. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितलं आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे काळजी करणारी माणसं. तर काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही तेवढंच भाग्य लागतं. हेच नवरा बायकोला आपल्या नात्यामध्ये शोधावं लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न करतात, मात्र जुळून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाचपडत का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात, तरच संसार सुखाचा होऊ शकतो. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. संसाराच्या रहाटगाड्यात अडचणी या येतच राहणार, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील आणि कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील.
स्वामी समर्थांचे असे अनेक उपदेश आहेत, त्यापैकी मी तुम्हाला काही सांगितले आहेत. मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही नक्कीच पाळायला हवेत. श्री स्वामी समर्थ.